पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सार्थक आहे। सार्थक उचल 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 लवकर उचल। ओके। हॅलो। हॅलो आद्या वहिनी। ती बिझी आहे। हो पण मला बोलायचंय तिच्याशी। अहो मी बोललो ना ती बिझी आहे, तुम्ही नंतर कॉल करा। ती बिझी आहे ते कळलं मला, पण तिचा फोन नेहमी तुम्हीच उचलता का? म्हणजे तिला तिचा फ्रीडम नाहीये का? एक्सक्यूज मी, तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार कोणी दिला? मी ननंद आहे त्यांची, आणि तुम्हाला माहित नाही का कुठल्या नात्याचा किती मान असतो? अहो कोण ननंद, काय बोलताय तुम्ही? तुम्ही कोण आहात? आणि आधी तुम्ही मान ठेवायला शिका। अरे हॅलो, कानाला लाव फोन माझ्या लवकर। हॅलो, तुझा दादा होता का फोनवर? अरे हो, ते सोड। गेस मी काय करतेय? दादा सोबत काही डिस्कस करतेस का? अरे नाही, तू बोल ना। अगं आद्या वहिनी, मी अमूल्य। हॅलो, सार्थक दादाची बहीण। आणि मी आरती। ओ हाय। आमचा दादा खूप लाजाळू आहे बर का। ओ माय गॉड, ब्लशिंग आहे ना। त्याला विचार तो मला व्हिडिओ कॉल का नाही करत? वहिनी तू भेट, तुला सांगते सार्थक दादा कसा आहे ते। नक्की। बरं, आधी जे आमच्याशी बोलत होते ते तुझे दादा आहेत का? हो माझा दादा। दे बरे त्यांना। तो ऍक्च्युली ना नेल पेंट लावतोय। काय? सॉरी, आय मीन मी नेल पेंट लावतेय, तो माझ्या कानाला फोन धरून उभा आहे। एक मिनिट हा। हा बोल, त्यांना बोलायचं तुझ्याशी। बोल ना, बोल ना, 2 मिनिटं बोल प्लीज प्लीज। तुमच्या बहिणीचा फोटो बघितला आम्ही, खूप गोड आहे, पण माझा दादा पण ना लाखात एक, एकदम डॅशिंग आणि हँडसम, त्यामुळे मस्त दिसेल दोघांची जोडी। बरं वहिनींना द्या ना, सार्थक दादाला बोलायचं। मी स्पीकरवर टाकू का? काय, माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन आहे, प्लीज दे ना। हॅलो, वा वा, छान छान, उत्तम, व्यवस्थित प्लॅनिंग केलं हा सगळं। हो, मुलीकडचे खूप श्रीमंत आहेत ना, म्हटलं आपण कुठे कमी पडायला नको, नाही का? अरे दादा दादा बघू दे ना फोन, काय मला पाहिजे। अरे तर त्याला स्वस्थ बसू देत ना। माझ्या आई बहिणी मला स्वस्त बसू देणार आहेत का? अरे तुझ्याच लग्नाबद्दल बोलतोय आम्ही। ताई सगळं धूम धडाक्यात करेल मला खात्री आहे। अर्थात दोन्ही घराणी श्रीमंत आहेत म्हटल्यावर बोलायलाच नको। हो ना। अगं हो, पण हा झाला नशिबाचा भाग। बरं ऐक, सार्थकच्या लग्नाचं आहेर म्हणून मी सगळ्यांसाठी आत्ताच गिफ्ट आणलेत। आम्ही घरचेच आहोत, घरच्यांसाठी एवढं सगळं कशाला? हो ना। अहो रीतीभाती पाळाव्याच लागतात ना, आणि आपल्या माणसांचं कोड कौतुक करायला मला तरी खूप आवडतं। ताई सगळं किती छान करतेस ग तू, मला खरंच कौतुक वाटतं तुझं। मला एवढं सगळं जमेल की नाही कुणास ठाऊक। या दोघींची तर काळजीच वाटते मला। आई अगं नको काळजी करू, होईल सगळं नीट। आणि मला तर इतक्या लोक लग्न नकोच आहे। हा तुला नकोय, पण आम्ही विचार करायला हवा ना। 2 मुलींचे आई वडील होत आम्ही। सुमन, मी ना आपल्या आरतीसाठी एक उत्तम स्थळ शोधून ठेवले, मुलगा एकदम छान आहे। हो, आणि मला खात्री आहे की त्यांच्याकडून पण आपल्या आरतीसाठी होकारच येईल। हौशी तू बघच, आपण आपल्या आरतीचं लग्न सुद्धा ना एकदम थाटामाटात करूया, काय? चला, आरतीच्या लग्नाचा प्रश्न मिटला, पण आता ह्या अमूल्याला कुठे खपवणार? नाही म्हणजे तुझ्याशी लग्न करायला कुठला मुलगा हो म्हणेल? दाद्या, तू माझ्याबद्दल आणखी एक शब्द बोल, मी सांगते मी तुझ्या लग्नाला येणार नाही। आई मी सांगून ठेवत्या। हो का? हो। सख्या मावस भावाच्या लग्नात येणार नाहीस तू? नाहीच येणार। तुला किडनॅप करून घेऊन जाऊ आम्ही।
किती बोलता का तुम्ही? हे एक सेकंद धर. अगं, आणि मला हे असं अडकवून ठेवलं. एक दिवस बहिणीच्या कानाला फोन धरून उभं राहिल्यावर एवढं काय बिघडतंय तुझं? आणि तू फोन स्पीकरवर टाकू शकली असतीस. अरे काय? आद्या, जर तू असं वागलीस ना तर मी येणारच नाही लग्नात. काही काय बोलतोय? सख्खा भाऊ आहेस ना माझा, आणि सख्ख्या बहिणीच्या लग्नाला येणार नाही म्हणतोयस? ए, तुला मी आत्ताच सांगते हा, 4 दिवस काही कामं बिमं करायची नाहीयेत आणि पूर्ण लग्न छान एन्जॉय करायचं हा. आणि तुला माहितीये का, काय? माझ्या लग्नात मी तुला हळद लावणार आहे. बी प्रिपेअर्ड. का? का म्हणजे? अरे जरा हळद लागली की तुझं पण लग्न होईल ना. आद्या, स्टॉप इट. असल्या फालतू गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट नाहीये. आणि मी वेडा आहे का लग्न करायला? आणि हा, माझ्या लग्नाचं नाव जरी काढलंस ना तर मी खरंच नाही येणार. इडियट. ते काही नाही. आपलं ठरलं होतं ना उद्या भेटायचं. आपण कॉफी शॉपला भेटूयात. नाही नको, मग मंदिरात भेटूयात ना. मंदिरात? हा म्हणजे अरे दादा कधी येत नाही ना मंदिरात. मंदिरात ठीक आहे. मग आपण नंतर तिकडून कॉफी शॉपला जाऊयात. नाही नको, मंदिरातच भेटूयात आपण. बर. ओके चल, मी आता ठेवते हा फोन. बाय. अगं, मंदिरात तर मंदिरात. एकटा जाणार आहेस तिला भेटायला? हे तर नाही चालणार. नाही चालणार, नाही चालणार. दादा, आता आम्हाला कळलं की तू तिला भेटायला जाणार आहे, त्यामुळे आम्ही पण तुझ्यासोबत येतोय. अगं, इथे मीच कसं बसा लपून छपून भेटायला जातो तिला. तिचा दादा खूप डेंजर आहे. कोण म्हटलं? मला माहिती आहे आणि ती पण सांगत असते. डेंजर असेल तो त्याच्या घरी, बर का. आम्ही तुझ्यासोबत येतोय आणि ते फायनल आहे. आम्ही येणार म्हणजे येणार, आणि मंदिरातली भेट म्हणजे शुभ. तायडे, अगं तू पूजा करायला नाही जाते, भेटायला जातोय. टेम्पल डेटिंग नवीन ट्रेंड आहे हा. टेम्पल डेटिंग? असं वाटतंय. मस्त. तायडे, तुझं जेव्हा लग्न ठरेल ना तेव्हा तू आहे ना अशी एकदम टिपिकल काकूबाई सारखी नको होऊस. म्हणजे तू खा पी, तुझी लाईफ एकदम एक्सप्लोअर कर. तू आत्ता जशी आहेस ना तशीच राहा. ठीक आहे, मी खाईन पेन आईश करेन, एन्जॉय करेन, सगळं करेन. पण आई आणि अण्णा हो म्हणतील तर आणि तरच. आपले अण्णा मॉडर्न विचारांचे आहेत बर का. ते असू दे, पण घरात फक्त आईचा शब्द फायनल. बघतेस ना, अण्णा सुद्धा तिच्या होला हो लावतात. अगं हो, पण आई आणि अण्णा काय आपलं लग्न आपल्या विरोधात जाऊन थोडी करणार आहे. बरं बाई, पण आधी ठरू तर दे. तायडे, सांग ना, काय कसे असतील माझे जीजू? मुल्या काय बोलतेस तू? म्हणजे सांग ना, तुझ्या मनातला तो कसा असेल? कधी तर विचार केलाच असेल. नाही, मी नाही केला कधी विचार. अगं तायडे, तू फक्त सांग. मला तसा मुलगा सापडला ना तर त्याला पकडून घरी घेऊन ये. अमूल्य, बास आता. सांग ना तायडे, सांग ना. बरं बाई, सांगते. तो ना स्वभावाने अण्णांसारखा असायला हवा. तो देवाला मानणारा असावा. त्याचं त्याच्या आई बाबांवरनं खूप प्रेम हवं. आणि काय झालं? नाही नाही, काही नाही. अगं तायडे, तुला तुझ्यासाठी लाईफ पार्टनर पाहिजे का आईसाठी जावई? आई एखाद्या वेळेस बोलली असते ना तर मी ऐकून तरी घेतलं असतं. पण तू निवळताय ना टीव्ही सिरियलच्या मुलींसारखी बोलायला लागलीस. काय म्हणे, संस्कारी, आज्ञाधारी. आणि बाय द वे, हे असे मुलं आता एक्झिस्ट करत नाही. हा, देवानी त्यांचं प्रोडक्शन बंद केलंय. तुला सगळ्या जगाचं ज्ञान आहे. जसं तू रोज 10 मुलांना भेटत असतेस ना. तुला काय माहित? सगळं माहिती हा मला. तिकडे तो भाऊ आहे जो मंदिरात जाऊन डेटिंग करतोय, आणि इकडे ही बहीण आहे जिला काय हवंय तर एखाद्या मंदिरातला संस्कारी पुजारी. अजब आहे माझी फॅमिली. अगं काय बघ ना, मारतीये मला. लहान आहात का ग? मी लहानच आहे. बरं बाई, लहान आहेस तू. बरं ऐका ना, उद्या सकाळी देवळात जाऊन या. दोघीही आरतीसाठी प्रार्थना करा. म्हणजे ते स्थळ जर का खरंच चांगलं असेल
तर ते आरतीलाच मिळू देत. नाही म्हणजे उद्या देवळात आम्ही जाणारच आहोत पण बहिणींचे दर्शन घ्यायला. गप्प बस. ते देवळात प्रदक्षिणा घालायच्या. अमूल्याला ऍक्सिडेंट मधून वाचवलं ना म्हणून. बर चला आता झोपा. मंदिरात जायला ऑफिशियली परमिशन मिळाली. आणि तायडे नवस बोल बर का. काय ना संस्कारी मुलासाठी नवस आणि पूजा दोन्ही आवश्यक आहे. नाही किती जोरात मारतेस तुला गुंडी येतात. आद्या कुठे निघालीस? मी कुठेच नाही. तू ऑफिसला नाही का गेलास आज? म्हणजे किती वाजले? जातोय. तू कुठे नाही म्हणतेस आणि तयार होऊन निघालीस. अरे ते हे असं नेहमीच आहे म्हणजे सहज असंच वाटलं म्हणून. अच्छा मला सांगण्यासारखं नाहीये का? अरे नाही तसं नाही. ते मी मंदिरात जात होते. मग सांगायचंच ना. तुला आवडत नाही ना म्हणून नाही सांगितलं. आद्या मी जे करतो तेच सगळ्यांनी करावं असं म्हणालोय का मी कधी? नाही तसं नाहीये. आणि काय ना मनाने कमकुवत असलेल्या लोकांना देवाचा आधार लागतो. पण असं तर मी सोडतो तुला. अरे कशाला म्हणजे मी जाईन ना. आणि तू मंदिरात जात नाहीस ना कधीच. उगाच कशाला. आद्या पण तुला ड्रॉप करायला येऊच शकतो ना मी. तू दर्शन घेऊन ये मी बाहेर थांबतो. चल. अरे तुझं टाइम टेबल बिघडेल ना दिवसभराचं. मी जाते ड्रायव्हर बरोबर. डोंट वरी. खरंच आद्या वेळ आहे माझ्याकडे आणि माझंही काम आहे तिथे. तो तुला ड्रॉप करतो. तू दर्शन घे मग परत तुला घरी सोडायला येतो. चल. अरे पण मी काय. आणि काय ग तूच नेहमी म्हणतेस ना दादा मला वेळ देत नाही आणि आता देतोय तर भाव खातेस. चल. आद्या. हा आले. चल. अगं हळूहळू. मूल्या खूप फास्ट गाडी चालवायला लागलीस ना तू हल्ली. अगं तायडे मी तुला सांगते दादा पोचला पण असेल. ऐक ना चल बघूया दोघं कुठे लपून बोलतात. हा चल. चल आधी दर्शन घेऊया. अगं तायडे त्यांना पण येऊ दे ना. सगळेजण सोबतच दर्शन घेऊ. मी एक काम करते. दादाचा फोन आलाय की नाही ते बघते. लाव पटकन फोन. साधा एक मेसेज पण नाही केला त्याने. तायडे मी सांगते तुला लग्नानंतर ना आपली व्हॅल्यू नाही राहणार. लग्नानंतरच नंतर बघू. चल आधी. अगं आद्या तू दर्शन घेऊन ये मी थांबतो. अरे कशाला दादा मी जाते ना. आद्या. अगं तायडे ऐक ना. एवढी काय घाई आहे. तायडे देव काही कुठे पळून जाणार नाही. ऐक ना आपण पहिले आद्याला भेटूया मग घेऊया दर्शन. हा आद्या आणि सार्थक पण कुठेही पळून जात नाही. हे बघा मूल्य आपण मंदिरात आलोय की नाही. मग आधी आपण मंदिरात जाऊया दर्शन घेऊया. तू आज माझ्यासोबत 21 प्रदक्षिणा घालतेस. 21? हो. लग्नाची खूप घाई झालीये तुला. असं काही नाही. प्रदक्षिणा तुझ्यासाठीच आहेत. माझ्यासाठी का? गामुल्य काल तुझा ऍक्सिडेंट झाला होता त्यात तू सुखरूप आहेस. त्यासाठी देवाला मनोभावे हात नको जोडायला. जोडले. अगं म्हणजे देव काय चारही दिशांना असतो ना. मी एक काम करते गोल फिरून चारही दिशांच्या देवांना नमस्कार करते. देवा थँक्यू बर का त्या खडूस गाडीवाल्यापासून मला वाचवलंस. आणि याच्यानंतर ना त्याचं तोंड नको दिसू देऊ मला. झालं दर्शन. आता मला याचा प्रसाद ना लवकरात लवकर दे. तायडे देवापर्यंत माझा मेसेज पोचला. पण ही तो सुपरफास्ट सर्व्हिस आहे.
नशीब प्रसाद देवाने तुझ्या हातात दिलाय, डोक्यावर नाही. स्वयंभू मंदिर आहे, मागाल ते मिळेल. हो काका, हे न मागताच मिळालंय. 100 रुपये द्या. हे बरं, एक तर एक न मागता नारळ दिलं, वर पैसेही मागताय. हे घ्या. अगं आद्या अगं जा ना. हो. अरे दादा, मी काय म्हणते, तू आता इथपर्यंत आलायस तर चल ना आत मंदिरात, नमस्कार कर देवाला, दर्शन घे. चल. तुला माहिती आहे ना, मला जे हवंय ते मी मेहनतीने मिळवतो, कोणासमोर हात पसरवून नाही. हो हो, ते पण बरोबर आहे. मी काय म्हणते, तुला उशीर होत असेल ना, तुला, तू जा रे. खरंच मी जाते. आद्या, उशीर झाला तर मी कळवतो. ओके, जा. दादा पण बरे. जा लवकर. हो. पटकन. काय झालं? काही नाही. चल प्रदक्षिणा घाल. तायडे, ऐक ना, त्यांना पण येऊ दे ना, मग सगळे मिळून एकत्रच जाऊया. नाही या, आधी प्रदक्षिणा. चल. देवा, लवकर नवरा मिळू दे. हा विजय, जहागीरदारांसोबत मीटिंग. ओके. एक्सक्यूज मी. हो हो, तुम्हीच. इथे जवळपास कुठे कॅफे आहे का? आय मीन, ही पोरं आम्हाला काही नीट सांगतच नाहीयेत. मी फोनवर बोलतोय, कळत नाही का तुम्हाला? एकच मिनिट, इथे कॅफे आहे का? तुम्हा दोघींकडे फोन आहे ना? हो का? तुमची बॅटरी गेली आहे का? जाईल लवकरच. तो फोन वापरा, त्यात लोकेशन टाका. कॅफे नियर मी अँड डोंट डिस्टर्ब मी. काय विचित्र माणूस आहे हा. एक हेल्प मागितली तर एवढा ॲटिट्यूड दाखवतोय, जसं काय म्हणाच्याकडे लिफ्टच मागतोय. मागूही नका. सुशिक्षित दिसताय तुम्ही, आणि मुलीशी कसं बोलावं हे सुद्धा कळत नाही. ॲटिट्यूड तर बघ याचं. बघ ना देवा, याला ना एक अशी मुलगी भेटू दे जी याच्या डोक्यावर चांगल्या मिऱ्या वाटेल आणि याला वटणीवर आणेल. चाल ग. नॉनसेन्स. तो बघ, दादा आला. कुठे? बापरे, केवढा घाबरला दादा आला. तू लग्नानंतर पण तुझ्या दादाची सारखी भीती दाखवणारस का ग? अरे पण मी खोटं नाही बोलत आहे, तो खरंच आलाय. कुठे? अरे तो मला सोडायला इकडे आलाय, पण डोंट वरी, तो इकडे येणार नाहीये. ऐक ना, आज मला थोडं लवकर निघावं लागणार आहे. काय आहे तुझं? आय नो, सॉरी. बरं ठीक आहे, चल आपण बसू तिकडे. हो साहेब, टोकन. टोकन? हो, पार्किंगचे अर्ध्या तासाचे 50 रुपये, दर 15 मिनिटाला 20 रुपये लागतील. अच्छा, मीच भेटलो का लुटायला? हो साहेब, मंदिर समितीचा नियम आहे. इथे तरुण मुलं मुली येतात आणि तासोन तास बसून जातात गाडीत, त्याच्यामुळे नियम कठोर केले आहेत. बघा, माझ्याकडे कॅश नाहीये, ते स्कॅन कोड द्या, मी स्कॅन करतो. अहो साहेब, देवाला देणगी कशी देणार तुम्ही? 100 रुपये तरी कॅश ठेवायचे खिशात ना. हे बघा, तुम्हाला कॅशच द्यावी लागेल, नाहीतर ही गाडी इथून हलणार नाही. ही काय जबरदस्ती आहे?
ठीक आहे, मी कॅश घेऊन येतो.